आमच्या एरियातल्या सगळ्या मुलांपैकी माझ्या मुलांना सगळ्यात कमी मार्क्स पडले. सगळेजण पेढे वाटतायत, घरी येत आहेत, स्टेटस ठेवतायत, कॉल करतायत, काय रिझल्ट आला विचारायला. काय उत्तर देऊ सगळ्यांना? मी किती फीस भरली याच्या स्कूलसाठी, याच्या क्लासेससाठी, किती महागडे क्लासेस लावले, किती मोठी मोठी पुस्तकं घेऊन दिली, पाहिजे ते सगळं अवेलेबल करून दिलं, तरीही माझ्या मनासारखा रिझल्ट मिळवला नाही या मुलांनी. काय करून ठेवलं, हे नाक कापलं आमचं. कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. असं सगळं होतंय का तुमच्यासोबत? मुलांचा रिझल्ट लागलाय आणि आपणच फेल झालोय असं वाटतंय का? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया. मी पुन्हा एकदा आली आहे तुमच्यासाठी, तुमच्यातच काहीतरी घेऊन. मित्रमैत्रिणींनो, सगळीकडे रिझल्ट लागलेला आहे मुलांचा. काही मुलं पास झाली आहेत, काही फेल झाली आहेत, काही फर्स्ट आली आहेत, काही सेकंड आली आहेत, तर काही लास्ट आली आहेत. म्हणून आपण फेल झालो आहोत अशी फिलिंग येते का? येणारच. आपण पॅरेंट्स आहोत. आपल्या मुलांचं हसणं रडणं आपल्यासोबत कनेक्टेड असतं. तसंच आपल्या मुलांचं यशही आपल्यासोबत कनेक्टेड असतं आणि फेल्युअरही आपल्यासोबत कनेक्टेड असतं. मुलं पास झाले तर आपण पास झालो असं वाटतं आणि मुलं फेल झाले तर आपण फेल झालो असं वाटतं. म्हणून आपण आपल्या मुलांना ते दाखवायचं का? हो, होतं. आपण राग येतो, वैताग येतो, चिडचिड होते. मग आपण मुलांना दोष देतो की बघ त्याला किती छान मार्क्स पडलेत आणि तू काय केलं, हे तू काय रिझल्ट मिळवला आहेस, तू काय करत होता एक्झाममध्ये, मी होते ना तुझा अभ्यास केला, मी सांगत होते ना तू अभ्यास कर, मग तू का केला नाहीस, मग रिझल्टमध्ये काय दिवे लावलेस, कळत नाही का तुला, अक्कल नाही का, शेम ऑन यू. असं सगळं बोलताय का मुलांबरोबर? मुलांसोबत त्यांच्यासोबत त्यांनाच इन्सल्ट वाटेल असं वागताय का तुम्ही? तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. हे बघा, सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता सारखी नसते. काही मुलं स्कूलमध्ये म्हणजे काही मुलांचं सगळं लक्ष इंटरेस्ट त्यांचा स्कूलमध्ये असतो, अभ्यासामध्ये असतो. काही मुलांचा प्लेमध्ये असतो. काही मुलांना कला गुण चांगली असतात. काही मुलांचं बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सगळी मुलं वेगळी आहेत. सगळी मुलं ही देवाघरची फुलं आहेत. जसं फुलांना रंग आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे सुगंध आहेत, तसंच आपल्या मुलांनाही वेगवेगळ्या पद्धतीचे छंद आहेत, त्यांची आवड वेगवेगळी आहे. मग आपण कसं काय मुलांकडून एक्सेप्ट करू शकतो की माझ्या मित्राचा मुलगा फर्स्ट आला मग तू पण फर्स्टच आला पाहिजे, तुझ्या स्कूलमधला तुझा बेंच पार्टनर फर्स्ट आला मग तू का फर्स्ट आला नाही, तू का सेकंड आला नाही, तुझे मार्क्स इतके कमी का? असं जर आपण सतत त्याला बोलत राहिलो तर कुठेतरी आपला मुलगा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. ह्या गोष्टीचा विचार करा. मुलांशी बोलताना त्यांना सिक्युअर वाटेल असं बोला, जेणेकरून मुलांना असं वाटेल की नाही, माझ्या पॅरेंट्स माझ्यासोबत आहे, हे जग माझ्यावर असलं तरी चालेल पण नाही, माझे पॅरेंट्स माझ्यासोबत आहेत. त्याला असं सांगा की ठीक आहे ना, इट्स ओके, कमी मार्क्स पडले, काही मॅटर नाही करत. आपण प्रयत्न केले ना, तू प्रयत्न केलेस ना, तू अभ्यास केला ना, तुझा अभ्यास मी बघितला, इट्स ओके बेटा, नेक्स्ट टाईम आपण अजून मार्क्स मिळवू, नेक्स्ट टाईम अजून जिद्दीने अभ्यास करायचा. आता 30% पडलेत ना, इट्स ओके, आता 70% पडलेत, नेक्स्ट टाईम 8, आता 45 50च्या ॲव्हरेजमध्ये आहेस ना, इट्स ओके, आपण नेक्स्ट टाईम अजून जिद्दीने अभ्यास करू, तरी नाही आले तरी इट्स ओके, मी आहे ना, आपण प्रयत्न करायचा, तू हारलेला नाही आहेस, तू प्रयत्न केलायस, हे त्याला सांगा की मी आहे तुझ्यासोबत, तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस, तू पास झालायस ठीक आहे, तू फेल झालायस तरी ठीक आहे, नेक्स्ट इयर अजून ट्राय करायचं आहे आपण, डोंट वरी, मी आहे. ही सिक्युअर भावना त्यांच्यामध्ये निर्माण करा, त्यांच्यासोबत असं बोला. जर तुम्ही तुमच्या मुलांना आय शेम ऑन यू, तू हे काय केलेस, माझे सगळे पैसे वाया घालवलेस, सगळी मेहनत वाया घालवलीस, मला कुठे तोंड दाखवायच्या लायकाच्या घालवलीस, असं काही बोलात तर तुम्ही फेल व्हाल. एक पॅरेंट म्हणून फेल व्हाल, एक फ्रेंड म्हणून फेल व्हाल, कारण आपण आपल्या मुलांचे फ्रेंड व्हायला पाहिजे, मग पॅरेंट व्हा, तरच तुम्ही तुमच्या मुलांना एक फ्युचर देऊ शकाल, एक असं फ्युचर ज्या फ्युचरमध्ये ते तुमच्यासोबत फ्रेंडली वागू शकते. मुलं पास होत आहे, फेल होत आहे, डझंट मॅटर, ते आयुष्यामध्ये कसे ठरतात ते मॅटर करतं.
तुम्हाला त्यांना घडवायचंय, मग ते शिक्षणातच घडवायचंय असं काही नाहीये. त्यांचं इंटरेस्ट कशात आहे ते बघा ना. त्यांना जर खेळायला आवडत असेल तर कुठल्या खेळामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे ते बघा, त्याच्यामध्ये त्यांना पुढे जाऊ द्या. शिक्षणामध्ये ॲव्हरेज असेल तरी ठीक आहे ना, डझंट मॅटर. सगळेच क्रिकेटर होतात असं नाहीये, सगळेच इंजिनियर होतात असं नाहीये. काही जण डॉक्टर होऊ शकतात, काही जण ॲक्टर होऊ शकतात, काही जण टेनिसमध्ये करू शकतात, काही जण क्रिकेटर होऊ शकतात. सगळेजण वेगवेगळ्या हॉबीजमध्ये अव्वल येऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांमधल्या हॉबीजमध्ये इंटरेस्ट आहे ते ओळखा आणि मग त्यांना पुढे जाऊ द्या. नाही आहे कशामध्ये इंटरेस्ट तर त्यांचा कशामध्ये इंटरेस्ट निर्माण करा. त्यांना प्रयत्न करा की काय तुझ्यासाठी योग्य आहे. त्यांना मार्गदर्शन करा की बाळा हे असं असं कर, तुझ्या आयुष्यामध्ये तू पुढे जाशील. ठीक आहे, तुला याच्यामध्ये नाही होते तर इट्स ओके, आपण दुसऱ्यामध्ये ट्राय करू. आयुष्य खूप मोठं आहे, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. तू नको घाबरू, तू नको टेन्शन घेऊ. या सगळ्या जगामध्ये आम्ही तुझ्यासोबत कायम असणार आहोत. ही सिक्युअर फिलिंग त्याच्यामध्ये निर्माण करा, त्यांना सांगा ते. तेव्हाच तुमचे मुलं तुमच्यासोबत फ्रेंडली वागतील आणि हॅपी राहतील. मुलांना फेल झाला म्हणून त्यांना टोंट मारू नका, कधीच मारू नका. कारण जर तुम्ही असं केलं ना तर तुमच्यामध्ये आणि जगामध्ये कधीच फरक राहणार नाही आणि ते करणारही नाही. ते तुम्हाला घाबरतील, तुमच्यापासून लांब जातील, तुमच्यासोबत शेअर करायला विसरतील आणि तुमच्यासोबत जे फ्रेंडली नेचर तुम्हाला हवं आहे ते कधीच तुमच्यासोबत ते निर्माण करू शकणार नाही. आपल्या मुलांसोबत वागताना बोलताना आपण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहोत असं दाखवा. कारण हे जमान्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये मुलांचं मेंटॅलिटी अशी झालेली आहे की मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात, छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतात आणि एक तर डिप्रेशनमध्ये जातात किंवा वर जातात. हो, सुसाईड अटेम्प्ट करतात. आपण न्यूज बघतोय, आफ्टर रिझल्ट खूप मुलं सुसाईड अटेम्प्ट करतायत. कुणामुळे त्याचं कोण जबाबदार आहे? ह्या सगळ्याला पॅरेंट्स जबाबदार आहेत. येस, आपण जबाबदार आहोत. आपण मुलांकडनं खूप अपेक्षा करतोय. अपेक्षा करणं चुकत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलांसाठी कष्ट करताय, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी खूप खर्च करताय, दिवस रात्र कष्ट करताय, तो पैसा कमवून त्यांच्यासाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही खूप ट्राय करताय आणि तुमची अपेक्षाही चुकत नाही की आपल्या मुलाने अव्वल यावं. प्रत्येक पॅरेंटला वाटतं, मलाही वाटतं की माझ्या मुलीने स्कूलमध्ये टॉप करावं, सगळीकडे टॉप करावं असं वाटतं, पण नाही होत. आपण त्या स्टेजमध्ये गेलोय, नाही होत, काही ना नाही होत, सोडून द्या ना. त्याचा इंटरेस्ट नाही आहे ना, सोडून द्या, त्याला टॉर्चर करू नका. तुमचं चुकत नाहीये, पण खूप एक्सपेक्ट करणं चुकतं. तुमच्या मुलांकडे खूप एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. त्याचा इंटरेस्ट कशामध्ये आहे ते बघा. तो किती करू शकतो त्याला तितकं करू द्या. त्याचं ॲबिलिटीज वाढवा, प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, ते सुद्धा प्रयत्न करतील, पण त्यांना दोष ठेवू नका. खूप मुलं सुसाईड अटेम्प्ट करतात, त्याला पॅरेंट्स जबाबदार असतात. जग जबाबदार नंतर असतं, आपण आधी जबाबदार असतो. त्यांना सिक्युअर फिलिंग आधी येऊ द्या, आपल्याकडून येऊ द्या. मी आहे ना, कोण बोललं तुला का, तू नको टेन्शन घेऊ. मी खर्च करतोय ना तुझ्या स्कूलसाठी, मी पॅरेंट आहे ना तुझा, मी जन्म दिलाय तुला, मला नाही फरक पडत तू फेल झालाय. तू नेक्स्ट इयर पास होशील, तू नेक्स्ट इयर एक नंबर येशील, मला गॅरंटी आहे ना तुझ्यावर. तू नको टेन्शन घेऊ, तू काय करू शकतो मला माहिती. बस हे सांगायचं आहे आपल्याला, इतकंच सांगायचं आपल्याला. मी आहे ना बाळा, डोक्यावरून हात फिरवा, पाठीवरून हात फिरवा, नको टेन्शन घेऊ. इट्स ओके. तुझा मित्र पास झालाय, तू फेल झालाय, त्याला चांगले मार्क्स पडले, तुला कमी मार्क्स पडलेत, इट्स ओके यार, मी आहे ना. बस इतकंच सांगायचं आपल्याला आपल्या मुलांना. पालकांनो, आपल्या मुलांना आपण घडवणार आहोत. समाज नंतर घडवतो, आधी आपण घडवतो. म्हणून त्यांना सिक्युअर फिलिंग आधी आपल्यापासून येऊ द्या. जर आपण आपल्या मुलांसोबत मित्रमैत्रिणीसारखं नातं ठेवलं तर उद्या जाऊन ते मुलं काहीही आयुष्यात घडलं तर आधी येऊन आपल्याला सांगतील. कारण त्यांना माहीत असतं की मी चुकलो तरीही माझे पॅरेंट्स माझ्यासोबत आहेत, मला ते रागवणार नाहीत, तर रागवल्यानंतरही त्यांची थाप, त्यांचं प्रेमाचा हात माझ्यासोबत असेल. ही सिक्युअर भावना त्यांच्यामध्ये आत्तापासून निर्माण करा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी इतकं मोठी गोष्ट नाही आहे. आपण सुद्धा त्या वेळामधून गेलो, आपण काय काय दिवे लावले ते फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि आपल्या पॅरेंट्सला माहिती आहे. म्हणून तेच दिवे आपल्या मुलांनी लावले तर इतकं हायपर होऊ नका. आपली काही स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत, ती आपल्याला आपल्या मुलांमार्फत पूर्ण करायची असतात. आय नो, मला इंजिनियर व्हायचं होतं, पण फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मला इंजिनियर होता आलं नाही, डॉक्टर होता आलं नाही.
असा विचार आपल्या मनामध्ये असतो आणि आपल्या मुलानेही तसं व्हावं, असं पुढे जावं आपल्याला वाटत असतं. आय नो. आणि हे कुठेच चुकत नाही, प्रत्येक पॅरेंटला असं वाटत असतं. पण आपली स्वप्न आपल्या मुलांवर लादणं चुकतं. नका लादू. त्यांची स्वप्न त्यांना जगू द्या ना, त्यांच्या इंटरेस्टनुसार जगू द्या. त्याला जर ऍक्टर व्हायचंय ना, मग त्याला डॉक्टर कसं होऊ शकता, तो ऍक्टिंग करेल ना डॉक्टर व्हायची, तर डॉक्टर नाही होणार. म्हणून त्यांना त्यांच्या हिशोबाने जगू द्या. तुम्ही फक्त त्यांना मार्गदर्शक व्हा, सपोर्टर व्हा, नंतर पॅरेंट व्हा, लास्टला पॅरेंट व्हा. मार्गदर्शक व्हा, फ्रेंड व्हा, सपोर्टर व्हा. अजून मुलांना त्यांच्या जवळचं काहीतरी दाखवा, की तुला काय येतं बाळा, बघ तुझा इंटरेस्ट कशात आहे, तू निर्माण कर, तू शिक, तू पुढे जा, मी आहे तुझ्यासोबत, काही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत, एवढी भावना त्याच्यामध्ये निर्माण करा. बस. तुमची मुलं कुठेही जाणार नाहीत. तुमची मुलं कधीच सुसाईड करण्याचा विचारही करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे पॅरेंट्स काहीही झालं तरी त्यांच्यासोबत असणार आहेत. तुमची मुलं कधीही जगाला घाबरणार नाही, तोंड द्यायला घाबरणार नाही, कारण त्यांना माहिती की त्यांचे पॅरेंट्स आधी त्यांच्यासमोर उभे राहतील, हे सांगायला की माझा मुलगा आहे. तुला काय करायचं आहे, मी पैसे भरतो ना, फेल झाला मी परत पैसे भरेन, मी आहे ना कमवायला खंबीर, तू नको टेन्शन घेऊ. हे जेव्हा मुलं बघतील ना, अजून जोमाने अभ्यास करतील, कारण त्यांना माहिती की आपल्या वडिलांचं नाक आपल्याला वर करायचं. त्यांना सांगा की बाळा, तुला माझ्यासाठी अभ्यास करायचा आहे, तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास करायचा आहे. बस. तुला जर अभ्यासामध्ये करायचं आहे तर तू ते कर, तुला जर दुसऱ्या गोष्टीमध्ये करायचं तर तू ते कर. मी सगळ्यांबरोबर आहे, सगळ्या तुझ्या ॲबिलिटीजमध्ये, मी तुझ्या सगळ्या हॉबीजमध्ये तुझ्यासोबत आहे. बस. तुम्हाला इतकंच सांगायचं तुमच्या मुलांना. मग बघा तुमच्या त्या कळ्या कशा उमलतात आणि कशा सगळीकडे त्यांचा यशाचा सुगंध पसरतो. आपल्या ह्या फुलांना आपल्याला खूप मोठं करायचं. आपलं हे छोटंसं रोप आहे हो, त्यांना खत पाणी व्यवस्थित घातलं तर ते मोठं झाड होईल. त्या झाडाला बनवायला आपल्याला खूप मेहनत करायची, पण त्या मेहनतीसोबत त्या झाडाला आधी सपोर्ट द्या ना, मगच ते मोठं होईल. आपल्याला एखादं छोटंसं झाड जर वाकडं तिकडे येत असेल तर त्याला सपोर्ट द्यावा लागतो की, तर ते सरळ उभं करायचं आहे. त्यासाठी आतापासून टॉर्चर करू नका, खूप एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की दुसऱ्याने टॉप केलं तर तू पण टॉप कर, त्याला चांगले मार्क्स आले तर तुला का कमी पडले, हे प्रश्न विचारू नका. ठीक आहे बोला, मी आहे ना, इट्स ओके बोला, सांभाळून घ्या. आयुष्य खूप मोठं आहे, पुढचं वर्ष येणार आहे, मुलांना आता संपू नका. एवढीच विनंती आहे तुम्हाला. माझे विचार पटले असतील आणि आवडलं असेल माझं बोलणं तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.